नमस्कार. आज आपण सगळे इथे उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप आभार. अरुंधतीबद्दल मला बोलायचं आहे, पण ते इतकं बोलायचं आहे की मी काही विसरेल अशी मला भीती वाटते, म्हणून ते सगळे लिहून आणले. आता ते मी वाचून दाखवते की समृद्धी नावाप्रमाणे समृद्धी दिलंय वास्तू. नावाप्रमाणे समृद्धी या वास्तूने देशमुखांना खूप काही दिलंय. आजवरची अनेक स्थित्यंतर, अनेक चढ उतार या वास्तूने आमच्यासोबत एकत्र पाहिले. सुखासोबत केली तर दुःखाच्या वादळात सर्वांना आपुलकीच्या एका छताखाली बांधून ठेवले. म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्धी बंगल्यासारखी समृद्ध जागा दुसरी कोणती असू शकत नाही. बरं, आणि अशाच कोणत्याही घराचं घरपण, त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळे होते. आईचं घर, घरातली आई, कसंही म्हटलं ना तरी वस्तू, कसंही म्हटलं तरी वास्तू तथास्तूच म्हणत असते. आता बघा ना, आई बाबांचे संस्कार सगळे ठेच लागल्यावर सुद्धा आई असं कळवणं, असं रोजच्या जगातून सुद्धा व्यक्त होताना आई पहिली लागते. मग कोणत्याही घरातलं पान सुद्धा आईशिवाय हलत नाही. आमच्या या समृद्धीचं आणि अरुंधतीचं नातं सुद्धा तसंच आहे. मुळे समृद्धी या आधी फक्त दगडविटांची एक वास्तू होती, पण त्याला घर म्हणून घर पण दिलं ते आमच्या अरुंधतीने. ती लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली आणि घरात भरभराट झाली. घराचं गोकुळ केलं त्यांनी. अशी ही आमची अरुंधती.